डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची प्रत घेऊन या ठिकाणी हे आंदोलक रस्त्यावर उतरलेले बघायला मिळत आहे। प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि आपण बॅनर या ठिकाणी विचारलाय तर दुसरीकडे आपण बघतोय की हे आनंदीबाई जोशी यांना पण एंटी नॅशनल म्हणतील का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित करण्यात आलेला आहे। आपण बघतोय की तरुणाई मोठ्या प्रमाणात खरं तर या ठिकाणी उतरलेली बघायला मिळते। ताई आपण बघतोय की या ठिकाणी आपण बघतोय की पोस्टर्स पण आहेत। आपण बघतोय की दादा तुम्ही पण या आंदोलनामध्ये सहभागी झालाय, मुलांचं एज्युकेशन संदर्भात प्रश्न विचारण्यात आलाय, तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? Those involved in this rackets, they should be put behind the bars and Mr. Modi must resign. That's all. आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या ठिकाणी केली जात असलेलं बघायला मिळत आहे। दादा तू पण या ठिकाणी सहभागी झालेला आहात, वारंवार या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झाल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे अनेक आंदोलकांना, पुन्हा एकदा तुम्ही या ठिकाणी पोस्टर हातात घेऊन उभे आहात, काय सांगाल? आम्ही शांततेपणे आम्ही काही नारेबाजीही करत आहोत नाही आहोत आणि आम्ही शांततेपणे फक्त एकट्ठा झालेलो आहोत। आमचे मुद्दे तुम्हाला दिसत आहेत पोस्टर्सवरनं, आमचे मुद्दे काय आहेत, जनतेचे मुद्दे काय आहेत। आपण बघतोय की महिला पण बघतोय की महिला आणि मुली ज्या आहेत त्यांचा संताप या निमित्तानं व्यक्त झालेला बघायला मिळतं। आपण बघतोय दुसरीकडे जे आहे ते आंदोलनकर्ते यांना ताब्यात सध्या घेतलं जात आहे। आंदोलनकर्त्यांना पुरुष जे आहेत, मुलं जी आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आपण बघतोय की मुद्दा जो आहे तो काहीसा तापलेला या निमित्तानं बघायला मिळत आहे। बघतोय की या ठिकाणी हे आंदोलन करताना ताब्यात घेतलेलं आहे। माझा काय संबंध म्हणजे मी एक युट्यूबर आहे, मी माझे व्हिडिओ टाकत असतो, पोलिसांनी माझा मोबाईल घेतलाय आणि तो मोबाईल त्यांच्याकडे जमा आहे, मी व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो, या आंदोलनाचं फुटेज देत होतो, पोलिसांनी मोबाईल घेतला हातातनं। आपण बघतोय की युट्यूबर त्यांना देखील ताब्यात घेतलं जात आहे। एकीकडे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे, दुसरीकडे आपण बघतोय की कशा पद्धतीनं हे आंदोलन जे आहे ते सध्या चिघळत चाललं असल्याचं बघायला मिळतंय।